शिक्षक बँकेला आर्थिक वर्षात सुमारे 8 कोटीचा नफा, सभासदांना 6.10% लाभांश। येत्या रविवारी होणार बँकेची सर्वसाधारण सभा। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षात 7,96,14,096 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे। आवश्यक तरतुदी वजा केल्यानंतर सभासदांना 6.10% लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो वार्षिक सर्वसाधारण 2 ऑगस्ट रोजी सभेच्या मंजुरीनंतर वितरित करण्यात येणार आहे। बँकेच्या 107व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सरस्वती घुले यांनी ही माहिती दिली। त्यांनी सांगितले की सभासदांच्या कायम ठेवीवर 7% दराने 15,45,92,682 रुपये व्याज यापूर्वीच 31 मार्च 2026 रोजी खात्यावर जमा करण्यात आले आहे। यावर्षी बँकेने यूपीआय आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू करून सर्व आर्थिक व्यवहार डिजिटल केले आहेत। तसेच शैक्षणिक, वाहन, गृह आणि जमीन कर्जावरील व्याजदरात कोणतीही वाढ न करता विक्रमी नफा मिळविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले। उपाध्यक्ष शिवाजी कराड यांनी सांगितले की गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 9 वर्षापासून सभासद हिताचा कारभार सुरू असून कोणत्याही कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यात आली नाही। मार्च 2026 अखेर बँकेच्या ठेवी 1,633 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या असून अहवाल वर्षात जवळपास 100 कोटी रुपयांच्या ठेवी वाढ झाली आहे। सभासद कल्याण निधीतून सभासद व त्यांच्या पाल्यांना पारितोषिके तसेच 25,000 रुपयांपर्यंत वैद्यकीय मदत देण्यात आली आहे। याशिवाय शुभमंगल योजनेतून 295 सभासदांना मुला-मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी 11,000 रुपये असा एकूण 32,45,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे। मुख्य कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज बिलात बचत करण्यात आली असून ठेवीदारांच्या सोयीसाठी लवकरच 600 लॉकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही बँकेने जाहीर केले। 2 ऑगस्ट रोजी सभेमध्ये सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले। सर्वांना नमस्कार। अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे। 25 वर्षानंतर महिला चेअरमनच्या अध्यक्षतेखाली ही सभा होत आहे। आमचे नेते गुरुमाऊली सदिच्छा मंडळ व आघाडीचे नेते आदरणीय बापूसाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभासद हिताचा कारभार करत आहे। 31 मार्च 2025 रोजी बँकेकडील ठेवी ह्या 1,533 कोटी होत्या आणि त्यामध्ये अहवाल सालामध्ये 99 कोटीने वाढ होऊन 31 मार्च 2026 रोजी त्या ठेवी 1,633 कोटीच्या पुढे गेल्या। अशा प्रकारचा कारभार बँकेमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे। त्याचप्रमाणे कायम ठेवीवर हे व्याज सुद्धा 31 मार्च रोजी 7% दिलेला आहे आणि बँकेला जो नफा झालेला आहे वार्षिक अहवाल सालामध्ये तो 7,96,00,000 इतका नफा झालेला आहे आणि सभासदांना डिव्हिडंड हा गेल्या वर्षीपेक्षा 1.10 ने वाढून 6.10 देण्याची शिफारस संचालक मंडळाने केलेली आहे। बँकेच्या कर्जाचा व्याजदर जर पाहिला तर तो अतिशय कमी आहे। बँक सभासदांना 47 लाखाहून 52 लाखापर्यंत कर्ज वाटप करत आहे। हे कर्ज मर्यादा वाढवलेली असून देखील कर्जावरील व्याजदर कोणत्याही प्रकारचा वाढवलेला नाही। घर कर्ज, वाहन कर्ज यावरील कर्जाचा व्याजदर हा 7.90, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर हा 7.50, जामीन कर्जाचा व्याजदर हा 8.40 आहे आणि बँकेमध्ये RTGS, NEFT त्याचप्रमाणे ATM कार्ड सुविधा, UPI सेवा अशा प्रकारच्या सुविधा बँकेमध्ये सुरू आहेत। या सुविधांचा आम्ही विचार करून या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा आम्ही मुखपृष्ठावर सुविधा आधुनिकतेची, सेवा आपुलकीची अशा प्रकारचे हे ओळी आम्ही टाकलेले आहेत। सभासद कल्याण निधीमधून 25,000 मदत दिली जाते। त्याचप्रमाणे 25,000 वैद्यकीय मदत दिली जाते। शुभमंगल भेट योजनेअंतर्गत 11,000 रुपयाचा चेक दिला जातो आणि सभासद कर्ज निवारण निधी यामधून मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंब आधार निधीमधून 15 लाखाची मदत त्या मयत सभासदांच्या वारसांना दिली जाते। त्याचप्रमाणे जे सेवानिवृत्त शिक्षक होतात त्यांना आम्ही 11,000चा कृतज्ञता निधी दिला जातो। अशा प्रकारचा बँकेचा कारभार हा चांगल्या प्रकारे चालू आहे। वार्षिक सभेमध्ये आम्ही एकूण 12 विषय चर्चेसाठी ठेवलेले आहेत।
3 पोट नियम दुरुस्त्या ठेवलेल्या आहेत. मी सभासदांना विनंती करते की सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि सभेला सहकार्य करावं. आपल्या काही मागण्या असतील किंवा जे प्रश्न असतील ते लोकशाहीच्या मार्गाने त्या ठिकाणी मांडावेत आणि सभेला सहकार्य करावं. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा ही 2 ऑगस्ट रोजी सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी होत आहे. प्रथमतः सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की आमच्या सर्व संचालक बोर्डाच्या वतीनं माननीय चेअरमन मॅडमच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे की सर्व सभासद बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहावं. आपले जे प्रश्न असतील ते प्रश्न त्या ठिकाणी मांडावेत. आपले प्रश्न संपेपर्यंत सभा सुरू राहील. या निमित्तानं आपण सर्वांना एक आवाहन करतो की या अहवाल सालामध्ये आत्ताच आमच्या चेअरमन मॅडम यांनी सांगितलेलं आहे की बँकेचं जे कामकाज आहे, बँकेचा जो व्याजदर आहे तो या अहवाल या आमच्या संचालक बोर्डाच्या कार्यकालामध्ये अगदी स्थिर आहे. कर्जाची मर्यादा वाढते परंतु व्याजदर मात्र स्थिर आहे आणि पगारदार नोकरांच्या ज्या काही बँका पतसंस्था आहेत त्यामध्ये सर्वात कमी व्याजदर हा आपल्या शिक्षक बँकेचा असून त्यामुळे सभासद हिताचेच निर्णय या संचालक बोर्डामध्ये घेतले जातात. ते यापुढे घेतले जातील. नॉन टीचिंग मतदारसंघातून जे काही यापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी जे काही निवडून आलेले त्यामधून मला या बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी या संचालक बोर्डाने या मंडळाने जी संधी दिली आहे त्याबद्दल मी या संचालक या मंडळाचे बोर्डाचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्व सभासदांना मी विनंती करतो की आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढं आवाहन करून या ठिकाणी